नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण आज करिअर ओरिएंटेड ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बोलत असतो. काय काय प्रकारची च्या नोकऱ्या अवेलेबल आहेत, नाही अवेलेबल आहेत, कुठल्या नोकऱ्या जाणार आहेत, कुठल्या नोकऱ्या राहणार आहेत, या सगळ्या विषयावर आपण खूप बोलत असतो. आज आपण बघितलं तर हिंदुस्थानामध्ये प्रामुख्याने नोकऱ्या ज्या काही बघतो आपण, त्या लोकांचा असा कल आहे की इंजिनिअरिंग हा बेसिक हे आहे आणि इंजिनिअरिंगमधनं त्याच्यातसुद्धा सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर सायन्स याचा तो मोठा काय म्हणतात त्याला वाटा आहे असं म्हणतात. पण आणि इतर फील्ड मग ते अशी कमी लेखलेली फील्ड्स आहेत वगैरे असं एक धारणा लोकांची आहे. पण मग ते धारणा लोकांची कशी घालवायची? कारण आज तुम्ही बघितलंत तर आपण आता गेले 3-4 व्हिडिओ जे बनवले त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फील्डमध्ये हे आहे. पण आर्ट्स शिकलेल्या मुलांना किंवा कॉमर्स शिकलेल्या मुलांना या सगळ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. हे आपण विसरून चालणार नाही. खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. तर ह्या आणि ह्या स्कोपचा कोणी कुठेही काही बोलत नाही आहे आणि लोक त्याच्यामध्ये जात नाही. त्यामुळे त्याला म्हणजे सुरुवातीला ह्या सगळ्या नोकऱ्या याच्यामध्ये पगार कमी असतात, पण तेही तुम्ही चांगल्या ह्याच्यातनं केलं तर तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि स्कोप मिळतो. आणखीन आता आजच्या आपण याच्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत बेसिकली की जिथे एक तुमचं कॉम्प्युटर किंवा सायन्स वगैरे लागत नाहीत काय, तर त्याच्या याच्यामधल्या काही इंडस्ट्रीज बघू आपण. त्याच्यामध्ये इन्शुरन्स इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. रिटेल इंडस्ट्री ही एक दुसरी मोठी इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये तुमचं म्युच्युअल फंड्स काय याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या अवेलेबल आहेत. म्हणजे लोकं लागतात, स्पेशलाइज्ड लोकं लागतात आणि ती इंजिनियर असली पाहिजेत अशातला भाग नाही आहे. त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतात त्याला इकॉनॉमिक अफेअर्स काय किंवा दुभाषा या सगळ्या ह्या अशा सगळ्या ज्या हे असे सगळे जे काय बॅकग्राऊंड आहेत, ह्या लोकांना आर्ट्स कॉमर्सची लोकं चालतात. आता आर्ट्स कॉमर्सची लोकं चालत असल्या कारणामुळे यांना इथेसुद्धा त्यांच्याकडे प्रचंड स्कोप आहे. आता नुसतं तुम्ही हा झाला तुमचा फायनान्शियल याच्यातला भाग म्हणला. आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टुरिझम, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री, त्याच्यानंतर चेन ऑफ रेस्टॉरंट्स काय हा एक वेगळा संपूर्ण स्कोप आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर खूप मोठ्या म्हणजे आता डोर डिलिव्हरीचे ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्या डोर डिलिव्हरी करणं हा एक मोठा चॅलेंजिंग हे आणि कमी शिकलेली लोकं याच्यामध्ये काही नाही म्हटलं तरी साधारणतः एक 30,000 रुपये महिना कमवू शकतात. म्हणजे 10वी-12वी शिकलेली लोकं जी आहेत ही 30,000 रुपये महिना या सगळ्या याच्यामध्ये कमवू शकतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही समजा सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे हे डोर टू डोर सेलिंगचा जो ऑनलाईनचा जो स्कोप आहे म्हणजे ब्लिंकिट सगळे जी लोकं आहेत, या याच्यामध्ये वेअरहाऊसिंग म्हणजे एवढा मोठा माल तुम्ही स्टॉक करणार, स्टॉक करून झाल्यावर तो तुम्ही तिथून लोकांच्या घरी पोचवणार वगैरे. ते सप्लाय चेन मॅनेजमेंट एक प्रकार आहे या संपूर्ण याच्यामध्ये. त्याला एक खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. तसंच शिपिंगमध्ये म्हणजे पार तुमच्या एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट झालेली जी प्रोडक्ट्स आहेत, ती प्रोडक्ट्स कशी पाठवायची किंवा आलेली परत तुमच्या तुमच्या ह्याच्यावर कशी परत करायची म्हणजे कशी तुमच्याकडे डिलिव्हरी करायची. त्याच्यामधल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर लोकं लागतात. आणखीन हुशार लोकं लागतात. हुशार लोकं लागतात. मॅनेजमेंटमधली लोकं लागतात. आणखीन तिथे चांगले पैसे मिळतात. पण हे आपल्या कोणाला माहितीच नाही आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हिंदुस्थानातली किंवा जगातली जी मोठी बंदरं आहेत म्हणजे हिंदुस्थानातले तर सगळ्यात मोठी बंदरं आहेत, पण जगातल्याही मोठ्या बंदरांमध्ये नाव घेता येईल असं
मुंबईमध्ये 2 बंदरं आहेत. एक JNPT आणि दुसरं तुमचं ओरिजिनल मुंबई पोर्ट ट्रस्ट, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक. आणि आता तिसरं मोठं होतं आहे ते म्हणजे वाढवण बंदर. म्हणजे ही 3 मोठी बंदरं तिथे आहेत. तिथे त्यामुळे तुम्हाला तिथे खूप आणि तिथे तुम्हाला काय लागत नाही तुम्हाला. तिथे तुम्हाला अकाउंट्स लागतात, अकाउंटंट लागतात. तिथे तुम्हाला मनुष्यबळ अगदी सामान उचलायला क्रेन ऑपरेटर्सपासून सगळ्या गोष्टी लागतात काय. आणि ह्या सगळ्याकडे आपलं दुर्लक्ष होत, म्हणजे आपलं लक्ष नाही की इथे किती स्कोप आहे म्हणून. आणि ह्या सगळ्या स्कोपमध्ये तुम्हाला तुमचं हे होतं, मग काय म्हणतात तुम्हाला, म्हणजे आपण म्हणतो नोकऱ्या मिळत नाहीत, पण इथे नोकऱ्या आहेत. इथे नोकऱ्या आहेत. आणि तिथे तुम्ही एकदा शिरलात आतमध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तिथे सर्व्हिस इंडस्ट्री खूप मोठी आहे. म्हणजे बंदरापासनं ते गोडाऊनपर्यंत न्यायला जी ट्रक्स लागतात, ते ट्रक्स इतके पैसे कमवतात ते ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर्स, की काही विचारायला सोय नाही. किंवा त्याच्यामध्ये ती म्हणजे ट्रक ड्रायव्हर्सपासून सगळ्या गोष्टी तिथे लागतात. आणखीन आता या सगळ्या गोष्टींना तुम्हाला अगदी काय म्हणतात त्याला, चांगली हुशार लोकं लागतात तिथे तुम्हाला काय. आणि शिक्षण कमी असलं तरी तिथे, आणि शिक्षण असलं तरी तिथे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांनी विचार करावा. आज एवढंच. धन्यवाद.